तर पैशाचा पुरवठा हा जो या ठिकाणी टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये आपल्याला अगोदर पैशाच्या पुरवठ्याचा अर्थ पाहावा लागणार आहे आणि तदनंतर त्या अनुषंगानं आपण पैशाच्या पुरवठ्याचे घटक आणि पैशाच्या पुरवठ्या संबंधीचे वेगवेगळे ज्या बाबी आहेत त्या संबंधीचं विश्लेषण करणार आहोत. तर हा पैशाचा जो पुरवठा आहे, हा पैशाचा पुरवठा ज्या घटकावर अवलंबून असतो ते घटक देखील या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतात. बघा इथं सांगितलेलं आहे बघा की पैशाचा पुरवठा हा जो घटक आहे, हा घटक कसा या ठिकाणी अस्तित्वात असतो आणि त्याचं या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय महत्व असतं. पीपीटी दिसू लागलेली आहे का सर्वांना? पैशाचा पुरवठा कोण सांगेल? पीपीटी दिसते ना पैशाचा पुरवठा? आवाज येतोय का? हा, ओके ओके. आता बघा पैशाचा पुरवठ्याचा प्रास्ताविक इथं मांडलेला आहे. पैशाचा पुरवठा आणि जनतेची पैशाविषयी गरज या दोन्हीचा अतिशय महत्वाचा संबंध असतो. पैशामुळं देवघेव सहज पार पाडता येते किंवा अनेक व्यवहार सहजासहजी या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. म्हणजे पैशाचा पुरवठा व्यवहार पूर्ण होण्यासाठी गरजेचा असतो. सामान्यपणे जनता आणि जनतेसाठी व्यवहार करणाऱ्या लहान मोठ्या आर्थिक संस्था, व्यापारी संस्था, वित्तीय संस्था इत्यादींना आपले व्यवहार पैशाच्या माध्यमातून पार पाडावे लागतात. पैसा या घटकाने मानवी जीवनात मोठी उत्क्रांती घडवून आणलेली दिसून येते, क्रांती घडवलेली आहे. त्यामुळे आर्थिक विकासाच्या कार्यास वेग येऊन मानवाचा आर्थिक विकास होण्याचे या ठिकाणी त्यामधून या ठिकाणी प्रेरित होत असते. तर बघा या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्याचं महत्व स्पष्ट केलेलं दिसून येतं. तर पैशाच्या पुरवठ्यामुळे काय काय होतं? आधी महत्वाचे म्हणजे लोकांना आपले वेगवेगळे व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असते आणि पैशामुळेच आर्थिक देवघेव होत असते. आणि ही देवघेव फक्त नैसर्गिक व्यक्तीच करतात असं नाही. कृत्रिम व्यक्ती ज्यामध्ये आपण म्हणतो सर्व प्रकारच्या संस्था, एंटिटीज, त्यांचा देखील समावेश होत असतो, जे अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदी विक्रीचं कार्य करत असतात. उदाहरणार्थ एखादी कंपनी मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचं या ठिकाणी खरेदी करणार, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उत्पादित मालाची विक्री करणार. म्हणजे अनेक या ठिकाणी संस्था ज्या आहेत, व्यापारी संस्था आहेत, वित्तीय संस्था आहेत, विमा संस्था आहेत, सरकारी संस्था आहेत, या सर्वांना पैशाची गरज असते आणि तो पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेकडून किंवा विशिष्ट असा केंद्रीय यंत्रणेमार्फत होणं गरजेचं असतं. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे बघा, अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या कोणत्याही अर्थव्यवस्थीय गोष्टींचा मुख्य आधार हा पैसा असतो आणि या पैशाचा जो पुरवठा आहे, हा पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये कोणीतरी म्हणजे मध्यवर्ती बँकेकडून नियंत्रण होणं गरजेचं असतं. तर यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? इथं या ठिकाणी पैशाचा पुरवठा म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला खालील संकल्पनेचा आढावा घ्यावा लागतो. पैशाचा पुरवठा म्हणजे काय? तर अनेक घटकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे पैसा हा जर घटक तुम्ही लक्षात घेतला तर यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? पैसा या संज्ञेत सुट्टी नाणी, चलनी नोटा, त्याचप्रमाणे बँका व संस्थांकडील चालू ठेवी, वित्तीय स्वरूपातील देणगी ज्यात सरकारी बिले, सरकारचे कर्ज रोखे, इतर संस्थांचे कर्ज रोखे, बचत ठेवी, भाग भांडवल अशा अनेक बाबींचा समावेश होतो. आता आपण टॉपिक कडे वळलो बघा. जनरल मध्ये आपण म्हणतोय पैसा म्हणजे काय? तर फक्त नाणी, अर्थव्यवस्थेतील या ठिकाणी कॉइन्स आणि कागदी चलन याचाच आपल्या दृष्टिकोनात समावेश आहे. पण तसं नाही. व्यवहार जे पूर्ण होत असताना या व्यवहारामध्ये
आपण बघितलेलं आहे, या पैशाबरोबरच हा जो चेक्स आहेत, डिमांड ड्राफ्ट्स आहेत, हुंडे आहेत, याला कोणता पैसा म्हणलेलं होतं तुम्ही? हा पैसा रिझर्व्ह बँकेनं निर्माण केलेला नाही, परंतु त्यामधून व्यवहार पूर्ण होत असतात का? व्यवहार पूर्ण होत असतात. उदाहरणार्थ समजा तुम्हाला लॅपटॉपची खरेदी करायची आहे, तुम्ही चलनी नोटा वापरल्या नाहीत आणि नाणी देखील वापरली नाही, परंतु चेक दिला, व्यवहार पूर्ण होईल की नाही? पूर्ण होणार. तर या पैसा या संज्ञेमध्ये कशा कशाचा समावेश होतो इथं दिलेला आहे बघा. सुट्टी नाणी आणि चलनी नोटा आहेच, त्याचबरोबर बँका आणि संस्था यांच्याकडील चालू ठेवी, म्हणजे मागता क्षणी परत देण्याच्या अटीवर ज्या स्वीकारलेले असतात ना ठेवी, त्याला आपण चालू ठेवी म्हणतो. त्याचबरोबर वित्तीय स्वरूपातील जिंदगी, जिंदगी म्हणजे मालमत्ता असा त्याचा अर्थ आहे बरं का. म्हणजे ज्या मालमत्तेचं सहजासहजी पैशात रूपांतर करता येतं त्याला वित्तीय मालमत्ता असं म्हटलं जातं. यामध्ये कशा कशा समावेश होतो? सरकारी बिले किंवा सरकारचे कर्ज रोखे. सरकारने या ठिकाणी काही बिले जी पुरवलेली असतात ना त्याला दस्तऐवज असं या ठिकाणी आपण म्हणतो. तर हे सरकारचे जे कर्ज रोखे आहेत, उदाहरणार्थ इंदिरा विकास पत्र असेल, गोल्ड बॉन्ड्स असतील, कृष्णा खोरे बॉन्ड्स असतील, त्याचबरोबर किसान विकास पत्र असेल, याला सरकारी कर्ज रोखे असे म्हणतात. सरकारी कर्ज रोखे म्हणजे काय? सरकारनं जनतेकडून या ठिकाणी ज्या ठेवी कर्ज घेतलेलं असतं ते कर्जाची या ठिकाणी त्यांनी हमी दिलेली असते, त्याला सरकारी कर्ज रोखे असं म्हणतात. त्याचबरोबर आणि त्याची काय असते, सरकारनं हमी दिलेली असते की ठराविक मुदतीमध्ये आम्ही ठराविक तुम्हाला व्याज देऊ आणि ठराविक मुदतीनंतर या ठिकाणी परत करू. उदाहरणार्थ या ठिकाणी किसान विकास पत्र हे एक पत्र काढलेलं होतं बघा आपल्या शासनानं, की ज्यामध्ये 5 वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. आता जनरली जर तुम्ही पाहिलं तर बँकामधून 5 वर्षात दुप्पट होत नाही, 7 वर्ष 7.5 वर्ष वेळ लागतो रक्कम दुप्पट होण्यासाठी. मात्र शासनानं आपल्याकडील या ठिकाणी असा या ठिकाणी पैसा जनतेकडील मोठ्या प्रमाणात विकास निधीसाठी उपलब्ध व्हावा म्हणून हे बॉन्ड्स काढलेले होते. हे सरकारी कर्ज रोखे यामध्ये समावेश. त्यानंतर इतर संस्थांचे कर्ज रोखे, वेगवेगळ्या कंपन्या काय करतात बघा, भांडवल गोळा करण्यासाठी शेअर्स आणि खरेदीची विक्री करतात, परंतु शेअर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लगेचच पैशात रूपांतरित होतील असं नाही, पण कर्ज रोख्यांचं होत असतं. ते कर्ज रोखे यांचा समावेश होईल. त्यांच्याकडील बचत ठेव जी असेल ती बचत ठेव लगेच ते या ठिकाणी पैशात रूपांतरित करू शकतात. भाग भांडवल असेल, अर्थात तरल मालमत्ता, तरल म्हणजे त्वरित पैशात रूपांतर होण्याची क्षमता असणारी मालमत्ता. तर ह्यामध्ये पैशामध्ये इत्यादीचा समावेश होतो. लक्षात ठेवा, पैसा म्हणजे निव्वळ नाणी नोटा नाही, तर बँका आणि त्यांच्याकडील चालू ठेवी, वित्तीय स्वरूपातील जिंदगी, त्यामध्ये सरकारी बिले, त्याचबरोबर सरकारचे कर्ज रोखे, इतर संस्थांचे कर्ज रोखे, बचत ठेवी इत्यादीचा समावेश होतो. आता आपल्याला पाहायचा आहे पैशाचा पुरवठा. तर बघा, पैशाचा पुरवठा या दृष्टिकोनातून विचार करता जनतेने इतरांची देणी देण्यासाठी किंवा कर्ज फेडीसाठी स्वतःजवळ ठेवलेला पैसा म्हणजे पैशाचा पुरवठा होय. बघा लक्षात घेता. तर हा जो दृष्टिकोन आहे ह्या दृष्टिकोनामध्ये जनरल अर्थ पैशाच्या पुरवठ्याचा स्पष्ट केलेला आहे. काय? जनतेकडे जो पैसा आहे त्याला पैशाचा पुरवठा असेल. जनतेने इतरांची देणी देण्यासाठी किंवा कर्जफेडीसाठी स्वतःजवळ ठेवलेला पैसा म्हणजे पैशाचा पुरवठा, असं हे जनरल मिनिंग आहे याचं. म्हणजे जनता कशासाठी पैसा ठेवत असते स्वतःकडं? वेगवेगळे व्यवहार पूर्ण करण्यासाठी. अर्थात देणी निर्माण का होत असतात? तर त्यांनी काही वस्तू आणि सेवा किंवा मालमत्ता खरेदी केलेली असते आणि या खरेदी केलेल्या मालमत्तेची देणी देण्यासाठी त्यांच्याकडे जो या ठिकाणी पैसा उपलब्ध असतो त्याला आपण पैशाचा पुरवठा असं म्हणणार. आता शब्दशः अर्थ पाहू या पैशाच्या पुरवठ्याच्या
व्याख्या या ठिकाणी आपल्याला 1 2 3 बघणं गरजेचं आहे. त्याशिवाय पैशाच्या पुरवठ्याची तुम्हाला समर्पक अशी कल्पना समजणं कठीण आहे. तर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह नुसार पैशाच्या पुरवठ्याची व्याख्या अशी केलेली आहे. पैशाचा पुरवठा म्हणजे घरगुती व्यक्ती आणि व्यवसायाद्वारे भरणा अथवा भुगतान करण्यासाठी किंवा अल्पकालीन गुंतवणुकीसाठी धारण केलेल्या सुरक्षित मालमत्तांचा समूह होय. बघा, अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं ही थोडक्यात व्याख्या दिलेली आहे की पैशाच्या पुरवठ्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो. जर ज्या व्यक्ती आहेत, घरगुती व्यक्ती म्हणजे सर्वसामान्य लोक अशा अर्थानं, आणि ज्या संस्था आहेत, या संस्थांनी स्वतःजवळ ठेवलेलं चलन आणि बँकेतील चलन देखील भुगतान करण्यासाठी किंवा अल्पकालीन गुंतवणुकीसाठी धारण केलेली सुरक्षित मालमत्ता इत्यादीचा समावेश पैशाच्या पुरवठ्यामध्ये होतो असं त्यांनी सांगितले. दुसऱ्या व्याख्येमध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की वस्तू व सेवांच्या आदान प्रदानासाठी वापरल्या जाणाऱ्या लोकसंख्येच्या क्रय शक्तीचे अर्थव्यवस्थेतील तरल मालमत्तेच्या शक्यतो रोख पैसा प्रमाणाद्वारे केले जाणारे निर्देशन म्हणजे पैशाचा पुरवठा होय. म्हणजे इतर लोकांच्या खरेदी शक्तीचा विचार केलेला आहे. आपण बघितलेलं आहे की लोकांची खरेदी शक्ती ही लोकांच्या उत्पन्नावर अवलंबून असते आणि त्यांना दैनंदिन गरजेसाठी किंवा दैनंदिन या ठिकाणी जीवनामध्ये अनेक वस्तू आणि सेवांची गरज भासत असते आणि या वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी त्यांनी हे पैशाचे जे स्वरूपात पैशाचं स्वरूप म्हणजे कोणता, ज्याचं तरल मालमत्तेत शक्यतो या ठिकाणी रूपांतर सहजासहजी करता येतं, याचा या ठिकाणी त्यांनी विचार केलेला आहे. म्हणजे व्यापक दृष्टिकोनातून असं म्हणलेलं आहे, इतरांची देणी देण्यासाठी किंवा कर्जफेडीसाठी स्वतःजवळ ठेवलेला पैसा म्हणजे पैशाचा पुरवठा होय. म्हणजेच अर्थात नुसता पैसा म्हणजे चलनी नाणी आणि नोटा नाही. समजा सोनं जर असेल ना, ते देखील त्याचं पैशात रूपांतर त्वरित करता येतं, कारण मौल्यवान धातू आहे आणि ती गरज त्या व्यक्तीची भागू शकते. तर यामधून या ठिकाणी असं स्पष्ट होतं की पैसा म्हणजे खरेदी शक्ती आणि खरेदी शक्तीची जी या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी जी रोख पैशाच्या स्वरूपात जनतेनं या ठिकाणी स्वतःजवळ ठेवलेली मालमत्ता जी आहे, याला आपण या ठिकाणी पैशाचा पुरवठा असं म्हणणार आहोत. आता त्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे दृष्टिकोन बघायचे. पैशाचा पुरवठा म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीचा पुरवठा किंवा अर्थव्यवस्थेतील कशा पद्धतीची या ठिकाणी पैशाची मागणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पूर्ण केली जात असते, यावरती पैशाच्या पुरवठ्याचे दृष्टिकोन आधारित आहे. पैशाचा पुरवठा एक दृष्टिकोन म्हणजे काय, तर पैशाचा पुरवठा निर्धारित करणाऱ्या विविध घटकांचा काळ व परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या परिक्षेप करण्यात आलेला विचार होय. परिप्रेक्ष्यातून असं म्हणलेलं आहे. तर पैशाच्या पुरवठ्याविषयक दृष्टिकोन म्हणजे काय, तर हा जो पैशाचा पुरवठा आहे यामध्ये कशा कशाचा समावेश असावा या संबंधीचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. दृष्टिकोन म्हणजे काय हो, दृष्टिकोन म्हणजे विचार प्रवाह. की काही लोकांना वाटतंय की पैशाच्या पुरवठ्यामध्ये कशाचा समावेश असावा, उदाहरणार्थ या ठिकाणी चलनी नाणी, नोटा, बँकातील चालू ठेवी आणि कर्ज रोखे यांचा समावेश असावा. तर दुसरा विचार प्रवाह जो आहे तो काय म्हणतोय, हे तर असणारच, चलनी नाणी, नोटा, त्यानंतर बँकेमधील चालू ठेवी, कर्ज रोखे आणि त्याचबरोबर त्यामध्ये सोन्याचा देखील समावेश असला पाहिजे. त्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे किती या ठिकाणी सोनं आहे याचा देखील पैशाच्या पुरवठ्यामध्ये समावेश असला पाहिजे. कारण का, कारण ती व्यक्ती या सोन्याचं रूपांतर त्वरित या ठिकाणी रोख पैशामध्ये करू शकते.
हे जे पैशाच्या पुरवठ्याचे जे दृष्टिकोन आहेत ना, हे दृष्टिकोन या ठिकाणी 2 विभागात विभागलेले आहे. यातील या ठिकाणी पहिला दृष्टिकोन आहे परंपरागत अथवा संकुचित दृष्टिकोन, जो आपण पाहणार आहोत की ज्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो. आणि दुसरा जो या ठिकाणी प्रकार आहे तो म्हणजे आधुनिक अथवा व्यापक दृष्टिकोन. व्यापक दृष्टिकोनामध्ये पुन्हा 3 प्रकारचे दृष्टिकोन आहेत. मिल्टन फ्रीडमन यांचा शिकागो दृष्टिकोन, त्यानंतर गॅरले यांचा गार्ले शॉ यांचा दृष्टिकोन, रेडक्लिफ समितीचा केंद्रीय बँक दृष्टिकोन, असे या ठिकाणी आपल्याला हे दृष्टिकोन बघायचे आहे. तर यामधील परंपरागत दृष्टिकोन यामध्ये कशाचा समावेश होतो बघा. परंपरागत दृष्टिकोन जो आहे, या परंपरागत दृष्टिकोनामध्ये या किंवा संकुचित दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा म्हणजे मध्यवर्ती बँक आणि केंद्र सरकारने आपल्या आणि जनतेजवळ असणारी चलनी नाणी व नोटा आणि बँकेकडे असणाऱ्या मागणी ठेवी याचा समावेश होतो. म्हणजे परंपरागत दृष्टिकोन हा संकुचित आहे, म्हणूनच त्याला संकुचित दृष्टिकोन असं म्हटलेलं आहे. यामध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये कशाचा समावेश होतोय त्यांनी सांगितलेलं आहे. सरकार आणि मध्यवर्ती बँक यांच्याजवळ असणारे चलन म्हणजे कागदी चलन, नोटा, नाणी आणि बँकाकडे असणाऱ्या मागणी ठेवी एवढाचाच त्यांनी समावेश केलेला आहे. परंतु एक लक्षात घ्या, पैशाच्या पुरवठ्यावरच व्यवहार होत असतात. मग एवढ्याच पैशाच्या माध्यमातून व्यवहार होतात का हो? होत नाहीत. अनेक लोकांच्याकडे कर्जरोखे असतात, त्यानंतर शेअर्स असतात, त्यानंतर बचत प्रमाणपत्रे असतात. याचा देखील समावेश होणं गरजेचं आहे का नाही पैशाच्या पुरवठ्यामध्ये? का तर त्याने मागणी वाढू शकते की नाही? वाढू शकते ना. उदाहरणार्थ या ठिकाणी समजा रिलायन्स इंडियाचे तुमच्याकडं 1 कोटी रुपयाचे कर्जरोखे आहे आणि तुम्हाला एखादी मालमत्ता खरेदी करायची आणि त्यासाठी रोख पैशाची गरज आहे. तर हे शेअर बाजारमध्ये त्वरित कर्जरोखे विकता येतील आणि त्यामधून रोख स्वरूपात पैसा किंवा या ठिकाणी मालमत्ता प्राप्त करता येईल ना. तर या दृष्टिकोनामध्ये काय सांगितलेलं आहे, केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँक यांच्याकडे असणाऱ्या चलनी नाणी, नोटा आणि बँकाकडील मागणी ठेवी. मागणी ठेवी म्हणजे काय? आता मी सांगितलं. मागणी ठेवी म्हणजे काय हो? मागणी ठेवी म्हणजे काय सांगितलं मी? वेगवेगळ्या बँकांमधून ज्या चालू ठेवी असतात, म्हणजे मागता क्षणी परत देण्याच्या अटीवर बँकेने ज्या स्वीकारलेल्या ठेवी असतात ना, त्याला चालू ठेवी असं म्हणणार आहे. आपण पुढल्या भागामध्ये, पुढल्या टॉपिकमध्ये ठेवींचे प्रकार, कर्जांचे प्रकार आपण बघणार आहोत. त्यावेळी मी डिटेलमध्ये सांगेन. परंतु मागणी ठेवी म्हणजे मागता क्षणी परत करण्याच्या अटीवर बँकेने स्वीकारलेल्या ठेवी. कशाही पद्धतीने या ठिकाणी या लोकांनी परत मागल्यानंतर त्वरित या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या लागतात. तर या मागणी ठेवी, कारण त्याचा रोख पैशात त्वरित या ठिकाणी रूपांतर होतं, म्हणून त्याचा समावेश करतो. अशा प्रकारे संकुचित कल्पनेत जनतेजवळ असणारे म्हणजे त्यांनी खरेदीसाठी किंवा देणी देण्यासाठी धारण केलेले कागदी चलन, नाणी आणि बँकेकडे असणारी मागणी ठेवी यांचा समावेश होतो. संकुचित कल्पनेत समाविष्ट असलेले घटक सर्वात जास्त रोखता किंवा तरलता असणारे घटक आहेत. आता बघा, रोखता किंवा तरलता म्हणजे काय? रोख पैशात रूपांतरित होण्याची शक्ती. तरलता याचा अर्थ असा आहे की रूपांतर होणे. उदाहरणार्थ या ठिकाणी सोन्यामध्ये जास्त तरलता आहे, कारण सोनं कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी लगेच रोख पैसा तुम्हाला मिळवून देऊ शकतो. समजा एखाद्या व्यक्तीजवळ सोनं आहे आणि त्याला काही विशिष्ट खरेदी करायची आहे, तर तो बँकेमध्ये या ठिकाणी सोनं तारण कर्ज घेऊ शकतो. आता बघा, सोने तारण कर्जाचा देखील ठिकाणी जी मर्यादा आहे ती मर्यादा शासनानं वाढवलेली आहे. लक्षात येईल तुमच्या की जर तुम्ही या ठिकाणी वर्तमानपत्र वगैरे वाचत असाल
तर लक्षात घ्या की याच्यापूर्वी 80% सोन्यावरती या ठिकाणी सोन्याच्या किमतीवरती 80% कर्ज आपल्याला मिळत होतं. म्हणजे 100 रुपयाचं सोनं जर असेल ना तर बँक तुम्हाला 80 रुपये कर्ज देते. आता ही जी या ठिकाणी परिस्थिती कोविड-19 मुळे निर्माण झालेली आहे, मागणी वगैरे घटलेली आहे बघा, अनेक व्यवसायावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. तर या संबंधीच चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर हे चर्चासत्र तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर याचा देखील समावेश पैशाच्या पुरवठ्यामध्ये होणं गरजेचं आहे. परंतु हा परंपरागत दृष्टिकोन आहे ना, हा याचा काही या ठिकाणी तो पैशाच्या पुरवठ्यामध्ये समावेश करत नाही. फक्त त्यांनी कशाचा पैशाचा पुरवठा म्हणजे काय, कागदी चलन ज्यामध्ये या ठिकाणी नोटांचा समावेश होईल, त्यानंतर नाणी आणि बँकाकडे असणाऱ्या ठेवी, मागणी ठेवी. बँकाकडे 3-4 प्रकारचे ठेवी असतात. उदाहरणार्थ मुदत ठेव असते, आवर्ती ठेव असते, वेगवेगळ्या पद्धतीच्या ठेवी बँकांनी स्वीकारलेले असतात. तर हे मर्यादित दृष्टिकोनामध्ये याचाच केवळ समावेश केलेला आहे. आणि हे जे घटक आहेत ना, हे घटक अधिक रोखता किंवा तरलता निर्माण करणारे आहेत. म्हणजे रोख पैशात रूपांतर होणारे या ठिकाणी घटक असल्यामुळं त्याचा समावेश परंपरागत दृष्टिकोनामधून या ठिकाणी केलेला दिसून येतो. हा एकच दृष्टिकोन आता पाहूया, नंतरचे दृष्टिकोन पुढील तासाला पाहू. धन्यवाद.